हॅलो गाइस, फायनली एएसओचा रिझल्ट आलेला आहे आणि आपल्या गुरुकुलची वैष्णवी जी आहे महाराष्ट्रातून सेकंड टॉपर ओबीसी फिमेलमधून आलेली आहे. आणि खूप जण असं म्हणतात की नागपूरमधून रिझल्ट येत नाही, नागपूरमधून रिझल्ट येत नाही. पण आता वैष्णवीने करून दाखवलं की नागपूरमध्ये अभ्यास करून महाराष्ट्रात सेकंड टॉपर येता येते. आज एमपीएससी कंबाईनचा रिझल्ट लागलेला आहे आणि यामध्ये एमपीएससी कंबाईनमध्ये वैष्णवी महाराष्ट्रात सेकंड टॉपर ओबीसी होऊन आलेला आहे. आणि वैष्णवी सोबत आहे आता. आणि जे आपलं जे नातं असते गुरु शिष्याचं, सर्वात पहिला फोन, सर्वात पहिली जे हॅपीनेस जे असते ते आज आम्ही सेलिब्रेट केलेली आहे. आमचं प्रगतीसुद्धा आहे, ईशान सर सुद्धा आहे. पण सध्या मी आपला वैष्णवीला बोलील, वैष्णवी प्लीज एकदा पहिल्यांदा बिचारी माझ्यासाठी आलेली आहे. ठीक आहे, कॉंग्रॅच्युलेशन्स. कसं वाटत आहे? ना खूपच चांगलं वाटत आहे. हा माझा पहिला रिझल्ट आहे एमपीएससीचा हा. आणि सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत विशाल सरांनी मला खूप सपोर्ट केला, प्रिलिम्सपासून तर मेन्स सगळं काही. त्याच्यानंतर मागचा STA रिझल्ट माझा 2 मार्कांनी मिस झाला होता. त्याच्यामध्ये पण सरांनी मला खूप सपोर्ट केला की पुढच्या रिझल्टसाठी तू आहे म्हणून. डिप्रेशनमध्ये कामाचे ते विशाल सर. हो, सरांनी खूप म्हणजे मोटिवेट केला, गाईड केलेलं आहे. पूर्ण जर्नीमध्ये विशाल सर सोबत होते, त्याच्यामुळे हा दिवस पाहू शकले. आणि एवढ्या पण मजा आली थोडीशी भेटी. अरे बापरे. आणि असं आहे की बाबा खूप चांगलं वाटलं, फायनली भेटलं. आणि असं आहे आमचं आता की आता राज्यसेवा पण आहे याच्यात आहे. म्हणजे जास्त आम्ही एकदम जास्त हे करत नाही, एकदम जास्त नाही. तर आमचं खूप जास्त भयंकर आहे सध्या. तर 24 तारखेला आम्ही एकदम खूप मोठं करणार आहे. तर सध्या राज्यसेवेचं आहे, इथं राज्यसेवा मेन्स पण आहे, मागच्या इंटरव्ह्यूला पण होती. आता जस्ट स्कोर पण आला याच्यामध्ये, तर स्कोर पण चांगला इंटरव्ह्यू साईजचा वगैरे. ठीक आहे, तो स्कोर काही पण असतो, चांगला स्कोर आहे. पण राज्यसेवेमध्ये पण लवकर लागेल. फॉरेस्टमध्ये पण लागलेलं आहे. ते सांगायचं झालं, फॉरेस्टमध्ये नागपूरची टॉपर आहे आपल्या लेखापालमध्ये, ते पण झालेलं आहे. तलाठीमध्ये पण आहे किंवा बाकी समोर एक्झाम ग्रुप सी मध्ये पण आहे. पण बघा, माझं एकच म्हणणं आहे की वैष्णवीची जी जर्नी होती ती सेम प्रत्येक ॲस्पिरंटची असते है ना. जनरली मला असं वाटते प्रत्येकाच्या आयुष्यात स्ट्रगल असतोच. एमपीएससी म्हटलं तर इथे पण होता, पण मिळालंय. आणि सपोर्ट खूप जास्त आहे. आता पहा, माझा सपोर्ट आहेच तिला, ते 100% ती नेहमीच राहणार आहे, ते अनकंडिशनल राहते. पण प्रगती आहे आमची, ते तिने पण प्रगती आणि माझी आई ईशान सर, यांची आई पण आहे. त्यांना बोलवणार होतं, त्यांना बोलवणार होतं. त्यांच्या आईला पण कसं एकदम आज थोडंसं घाईघाईमध्ये आहे. तुम्हाला 24चं सेलिब्रेशन सांगेल कसं काय राहील तर. कारण की बॉस गुरुकुल अकॅडमी याच्यासाठीच्या बस सेलिब्रेशन इम्पॉर्टंट आहे. एवढे आम्ही मरमर करतो, एवढा अभ्यास करतो, दिवस रात्र करतो बस आपल्या विद्यार्थ्यासाठी. आणि 100% आज जो रिझल्ट आलेला आहे तो एक मनाला एकदम म्हणजे जे म्हणतो ना आपण की ते बोलणं नाही होऊन राहिलं मला की कसं एक्सप्रेस करावं. आणि जे म्हणतो आनंद अश्रू असं सर्व गोष्टी झालेल्या आहे. आणि आय होप की सर्व विद्यार्थ्यांनी याच गोष्टी लक्षात ठेवा. हिनेच 2018-19 पासून जॉईन केलं. हिचे काही म्हणतो ना काही रिझल्ट आले, मेन्सला होती, राज्यसेवा मेन्सला होती, काही मार्कांनी राहिलं, पण तिने जिद्द सोडली नाही. आणि शेवटीला आज तिच्याकडे 3 ते 4 पोस्ट हळूहळू भेटणार आहे. तिला 2 तर झालेलं आहे, अजून 1-2 पोस्ट तिला भेटेल. तर असंच प्रत्येक जर्नी असेल. आणि सर्वांनी मला असं वाटतं की अशा पद्धतीने अभ्यास करा. डिप्रेशनमध्ये असं कोणी व्यक्तीसोबत ठेवा की तुम्हाला सपोर्ट करेल जनरली. ठीक आहे, तर पुन्हा एकदा कॉंग्रॅच्युलेशन वैष्णवी. थँक्यू सर. चला, थँक्यू.